नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण जगामध्ये आज कोणत्याही देशामध्ये कुठेही आपण आपला कृषी माल निर्यात करू शकतो, आयात करू शकतो, त्याची विक्री करू शकतो. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आज संपूर्ण जगामध्ये फलोत्पादनामध्ये, विशेषतः फळ आणि भाजीपाल्याच्या उत्पादनामध्ये आपला देश अग्रेसर आहे. म्हणजे असं जरी असलं तरी एक गोष्ट अशी आहे की जिथे आपली गाडी येऊन थांबते, म्हणजे आपल्या शेतकऱ्यांची गाडी येऊन थांबते, ती म्हणजे विपणन, म्हणजे मार्केटिंग. आपला शेतकरी हा उत्पादन करण्यामध्ये एक्सपर्ट जरी असला तरी त्याला नेमका आपला माल केव्हा उत्पादित करायचा, कोणत्या मार्केटमध्ये विकायचा, जेणेकरून आपल्याला भाव मिळेल, चांगला भाव मिळेल, आणि विकायचा कसा, हा संघर्ष शेतकऱ्यांचा गेले अनेक वर्ष सुरू आहे. एपीएमसीच्या माध्यमातून फळ आणि भाजीपाल्यांची विक्री व्हायची. आता शेतकऱ्यांना मुभा दिली आहे की तो आपला माल स्वतः डायरेक्ट मार्केटिंग करू शकतो, कुठेही जाऊन विकू शकतो. असं जरी असलं तरी शेतकऱ्यांच्या समोर अनेक आव्हानं आहेत, अनेक अडचणी आहेत. हे सगळं डोळ्यासमोर ठेवून आज आपण जर बघितलं तर पारंपरिक शेती करणारा शेतकरी अगदी पारंपरिक पद्धतीने उत्पादन करतो आणि पारंपरिक पद्धतीनेच आतापर्यंत मार्केटिंग करायचं, म्हणजे विपणन करायचं, आणि त्यात या अडचणी यायच्या. पण तुम्ही जर आधुनिक शेती करत असाल तर तुम्हाला विपणन करताना, मार्केटिंग करताना सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणं गरजेचं आहे, म्हणजे ऑनलाईन मार्केटिंग. हे सगळं चित्र डोळ्यासमोर ठेवून भारत सरकारने एक संकल्पना मांडली, एक उपक्रम सुरू केला, ई नाम म्हणून. आता ई म्हणजे ई ट्रेडिंग आणि नाम म्हणजे नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केटिंग, म्हणजे राष्ट्रीय कृषी माल किंवा कृषी विपणन. मंडळी, ही संकल्पना यासाठी सरकारच्या डोक्यात आली की आता आपल्याला जगासोबत जायचं. आज संपूर्ण जगामध्ये आपण बघितलं, आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर फोनवरून आपण ती ऑनलाईन डिमांड करतो आणि आपल्या घरी ती पार्सलने येते किंवा कुरिअरने येते. याच पद्धतीने काही लोकांनी, काही आधुनिक तरुणांनी आधुनिक पद्धतीचा अवलंब करून ई मार्केटिंग सुरू केलंय, ई ट्रेडिंग सुरू केलंय, ऑनलाईन मार्केटिंग सुरू केलंय. ऑनलाईन निर्यात जशी होऊ शकते, एक्सपोर्ट जसा होऊ शकतो, तसं देशांतर्गत ऑनलाईन मार्केटिंग कृषी मालाचं होणं अत्यंत गरजेचं आहे. ते सुलभ आहे आणि मला असं वाटतं की स्वस्त पण आहे, आणि जो घेणार आहे त्यालाही परवडणार आहे, आणि जो विकणार आहे त्यात त्याला आर्थिक फायदा आहे. त्यामुळे ऑनलाईन मार्केटिंग कसं होतं, प्रोसेस काय, ते करण्यासाठी काय करायला पाहिजे, त्याला काय स्कोप आहे, का वाव आहे, हे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत श्रीयुत गोविंद हांडे. हांडे सर हे पुण्याच्या कृषी आयुक्तालयामध्ये निर्यात कक्ष आहे, तिथे तंत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसं बघितलं तर हांडे सरांची ओळख करून देण्याची अजिबात गरज नाही, कारण अनेक वेळा कृषी दर्शन या कार्यक्रमात ते सहभागी झालेत आणि आपल्याला कृषी माल निर्यात कसा करायचा याविषयी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र कसं मिळवायचं, कशी काळजी घ्यायची, उत्पादन घेताना काय काळजी घ्यायची, अनेक विषयांवर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, कारण त्यांचा हातखंडा आहे, अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्याकडूनच आजचा जो विषय आहे, ऑनलाईन शेतमाल विक्री आणि निर्यात, ऑनलाईन शेतमाल विक्री आणि निर्यात, याविषयी सरांकडूनच आपल्याला अधिक जाणून घ्यायचं आहे. सर नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. सर, आपला हा लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे. अनेक दर्शकांना आपल्याला याविषयी फोन करून प्रश्न विचारायचा, कारण विषय खूप इंटरेस्टिंग आहे. आणि खरंच बघितलं तर जो तरुण शेतकरी आहे आजकालचा, आधुनिक शेतकरी, मी असा मगाशी शब्द वापरला, त्यासाठी अत्यंत उपयोगी असा विषय आहे. तर त्यांना विचारायचं, पहिले त्यांना फोन नंबर सांगूया, म्हणजे ते थेट आपल्याला फोन करू शकतील. म्हणजे फोन नंबर आमचे नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 24908050 आणि दुसरा नंबर आहे 24988050. जे दर्शक मुंबईवरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा एसटीडी कोड फिरवायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की शेतकऱ्यांना ही नम्र विनंती आहे की जर आपल्याला फोन करायचा असेल, प्रश्न विचारायचा असेल, तर सर्वप्रथम आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि प्रश्न सलग स्पष्ट विचारा, म्हणजे आपला वेळ वाया जाणार नाही. आणि दर्शकांना मला अजून एक कल्पना द्यायची आहे की फोन लाईनच्या माध्यमातून ऑनलाईन आपल्यासोबत 2 महानुभाव या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यांची नावं मी अगोदरच आपल्याला सांगून ठेवतो. एक आहेत श्रीयुत समीर पंडित, हे स्वतः द्राक्ष उत्पादक आहेत आणि विक्रेते आहेत, आणि ऑनलाईन कृषी मालाचं म्हणजे द्राक्षाचं ते मार्केटिंग करतात किंवा विपणन करतात. ते कसं करतात, काय करतात, त्यांचे अनुभव काय, हे आपल्याला आजच्या कार्यक्रमातून, त्यांचा जो सहभाग होणार आहे फोनच्या माध्यमातून, त्यातून आपल्याला कळेल. त्यानंतर दुसरे महानुभाव आपल्यासोबत असणार श्रीयुत अजय बेलेकर. हे भाजीपाला उत्पादक आणि विक्रेते आहेत, आणि सप्लाय चेन ज्याला आपण म्हणतो की उत्पादक ते ग्राहक, डायरेक्ट जी चेन निर्माण झालेली आहे ते कसं करतात, त्यांचा काय अनुभव आहे. आणि एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा जर विजन असेल, धडाडी असेल, हिंमत असेल आणि तुमच्याकडे असं करण्याची एक जिद्द असेल तर तो काय करू शकतो, हे कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे. त्यामुळे कुठेही आता तुम्हाला जायचं नाही, कार्यक्रमाकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. सर, सुरू करूया. हो सर, आता
एक छोटीशी आकडेवारी माझ्याकडे आहे. म्हणजे 1991 मध्ये देशामध्ये फलोत्पादनाखाली जे क्षेत्र होते ते साधारण 29 लाख हेक्टर होतं आणि तेच क्षेत्र 2014 मध्ये जवळपास 61 लाख हेक्टर झालं. पण उत्पादकता जी आहे प्रति हेक्टर ही जर आपण बघितली तर 1991 मध्ये 10 मेट्रिक टन पर हेक्टर एवढं उत्पादन होतं. ते 2014 मध्ये फक्त 14 मेट्रिक टन झालेलं आहे. म्हणजे फक्त 4 मेट्रिक टन वाढलाय. क्षेत्र प्रचंड वाढलं पण सर उत्पादन वाढलं नाही, उत्पादकता वाढली नाही. आणि आता आपण निर्यातीविषयी बोलतोय, ऑनलाईन मार्केटिंग विषयी बोलतोय. सर आता ऑनलाईन निर्यात आहे किंवा निर्यात आहे, सर सद्यस्थिती काय? आता देशाचा जर विचार केला, हो, खरी निर्यात सुरू झाली 1987-88 साली. बरोबर. त्यावेळेस साधारणतः कृषी, फळ आणि भाजीपाला फ्लोरिकल्चर मधून 500 कोटीचं टर्नओव्हर मिळत होतं. आणि सुरुवात वाढ होण्यामध्ये 2014-15 झाली. 94-95 साली, हो, की ज्या वर्षी जागतिक व्यापार करार मध्ये कृषीचा समावेश करण्यात आला आणि फ्री ट्रेड झालं. सुरुवात निर्यात तिथून सुरू झाली. आणि आजची जर स्थिती पाहिली तर एकूण 15-16 मध्ये 12,000 कोटीचं फळ आणि भाजीपाला फुलांचं निर्यात झालेलं आहे. आता तुम्ही मगाशी सांगितलं बा क्षेत्र आणि उत्पादकता, जरी उत्पादकता कमी असली तर गुणवत्तेचं उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे आता व्यवसायिक दृष्टिकोनातून शेती करत असताना चांगल्या दर्जाचं उत्पादनाकडे आता कल लोकांचा वाढलेला आहे. ते त्याचा फायदा आपल्याला निर्यातीमध्ये होत आहे. सर आता कृषी माल निर्यात जी होते ती कुठे होते आणि कशी केली जाते? आता मगाशी तुम्हाला सांगितलं की एकूण 94-95 साली जेव्हा जागतिक व्यापार करारामध्ये कृषीचा समावेश करण्यात आला, हो, खरी तिथून फ्री ट्रेड झाली. म्हणजे आज तुम्ही कुठल्याही जगाला, कुठल्याही देशाला आपण माल निर्यात करू शकतो. आज जर तुम्ही पाहिलं 150 देशांना आपला माल निर्यात होतो. 150. त्यामध्ये फळ आहे, भाजीपाला आहे, फुलं आहे, धान्य आहे, सगळ्या प्रकारचा माल एक्सपोर्ट होतो. तर ही ह्याच्यामध्ये वाढ वरचीवर होतच आहे. सर एक फोन येते, घेऊया. बुलढाण्यावरून शरद कवडे काय विचारू इच्छितात? शरदराव विचारा. हॅलो. हा, सर मला नाही का अद्रकच्या हिशोबाची माहिती आहे. हा, काय 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 माहिती पाहिजे सांगा. सर मला नाही का त्याची विक्री कशी करावी, कुठे करावी याच्याबद्दल. शरदराव परत एकदा प्रश्न विचारता मोठ्याने. हा, विचारा ना, जरा मोठ्याने विचारा. हो सर, मला नाही का अद्रक विक्री कुठे करावी आणि कशी करावी याच्याबद्दल माहिती होती. हा, तर आल्याचं उत्पादन जर तुमचं क्षेत्र किती आहे त्याप्रमाणे, जर तुम्ही छोटा असेल तर ग्रुप करून करू शकता. जर जास्त क्षेत्र असेल तर स्वतःही ट्रेडिंग करू शकता. त्यासाठी तुम्हाला त्याचं ट्रेडिंग करण्यासाठी सेंद्रिय पद्धतीनं आलं उत्पादित केलं तर त्याची अजून तुम्हाला हमी मिळते. आणि आपल्या देशामध्ये स्पाइस बोर्ड म्हणून आहे. स्पाइस बोर्डचं जर तुम्ही सभासद झाला तर त्यासाठी निर्यातीला सुद्धा त्यांच्या मार्फत प्रोत्साहन दिलं जातं. जसं आपण अग्रिकल्चर, फळ आणि भाजीपाला म्हणतो त्याला निर्यात आपेडा काम करते. तसं या स्पाइसेसमध्ये ही आलं हे स्पाइसेस मध्ये येते. तर त्यासाठी स्पाइसेस फ्रेश आलंही पाठवता येते, त्याची पेस्टही पाठवता येते. परंतु त्याच्या मागची ट्रेसेबिलिटी तुम्हाला देता आली पाहिजे, चांगलं आहे ह्या संदर्भाचं. तर त्यासाठी स्पाइस बोर्डच्या माध्यमातून डोमेस्टिकमध्ये आहे, एक्सपोर्टमध्ये दोन्हीसाठी. आणि तसे एक्सपोर्ट करणाऱ्यांची यादी सुद्धा स्पाइस बोर्डच्या साईटवर दिलेली आहे. त्यांचे संपर्क साधून त्यांना सुद्धा तुम्ही माल देऊ शकतो. पण सर त्याचं रीतसर काहीतरी फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करावं लागेल ग्रोवर म्हणून, तर ती काही प्रोसेस आहे? आता युरोपला जर पाठवायचं झालं तर ती प्रोसेसची गरज आहे. बाकी देशाला सध्या गरज नाही. सर आता हा जो कृषी माल आहे आपण निर्यात करायचं तर एखाद्या शेतकऱ्याने ठरवलं तर कोण करू शकतो, म्हणजे कोण कोण करू शकतो? आता निर्यात म्हणल्यानंतर शेतकरी करू शकतो, व्यापारी करू शकतो, कोणी करू शकतो. परंतु तो निर्यातदार आधी बनला पाहिजे. निर्यातदार बनण्यासाठी काय पाहिजे की कोणाला निर्यातदार म्हणलं पाहिजे. मग उत्पादक जरी असला, आज जर तुम्ही पाहिलं या 3-4 वर्षामध्ये बरेचसे शेतकऱ्यांची मुलं आता निर्यातदार बनत आहेत. बरोबर. कारण आता उत्पादनाचं तंत्रज्ञान मिळालेलं आहे, ट्रेडची माहिती झालेली आहे, ते स्वतः आता ट्रेडिंगमध्ये यायला लागलेत. त्यासाठी तुम्हाला आयात निर्यात परवाना काढावा लागतो. ते जर परवाना तुम्ही काढला व्यवसायाच्या नावाने तर तुम्हाला आयात निर्यातदार म्हणून ट्रीट केलं जातं. त्याच्या माध्यमातून वेगवेगळे प्रमोशन काउन्सिल्स आहेत, जशी आपेडा आहे, त्याचं सभासद की त्या माध्यमातून सपोर्ट आहे, त्याच्या योजनेचा फायदा आहे, बाहेरच कोण आहे ती माहिती, सगळ्या गोष्टी त्याला मिळतात, तिथून तो पुढे जाऊ शकतो. पण सर आता जसं आपण सांगितलं की अपेडा सांगितलं आपण आणि निर्यात आणि आयात कक्ष आपण सांगितलं, तर सर आता एखाद्याने ठरवलं की निर्यात करायचं किंवा काही गोष्टी आयात करायच्या, त्याची काही रितसर परवानगी हवी असते? आता कुठलेही आता जागतिक बाजारपेठ आहे. आज निर्यात करायचं म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात माल पाठवायचा आहे. तर ते माल पाठवत असताना त्या देशाचे काही निकष आहेत. त्यासाठी त्याला आंतरराष्ट्रीय पीक संरक्षण करार आहे. जगामध्ये
जेवढे आज जागतिक व्यापार करायचे सदस्य देश आहेत, जवळपास 165 देश आहेत, सगळ्या ह्याच्यामध्ये सेम प्रोसिजर, एकसारखीच कार्यपद्धती आहे. त्या पद्धतीमध्ये जे बेसिक डॉक्युमेंट लागणार आहे की ते असल्याशिवाय आपल्याला निर्यात करता येत नाही, ते आहे फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र. हो हो. आणि ते फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र म्हणजे काय, त्या देशाच्या रिक्वायरमेंट, त्या जे माल आपण कृषी माल पाठवतो त्या मालामध्ये कीड नाही, रोग नाही, किंवा त्या देशाच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्याचं चांगल्या प्रकारे पॅकिंग, ग्रेडिंग हमी दिलेली आहे. ही हमी देण्याचं प्रमाणपत्र फायटोसॅनिटरी आहे. सर, आता आपण सांगितलं की जर एखादा माल निर्यात करायचा आहे तर काही निकष आहे, आणि त्यातला महत्वाचा निकष आता आपण सांगितलं की फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र असायला पाहिजे. या व्यतिरिक्त काही निकष आहेत? हा, या व्यतिरिक्त असं आहे की एकतर आपण क्वारंटाईनच्या दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे, पण क्वालिटी कशी आहे, आता प्रत्येक दर्जा आता काही बायर्सची स्पेशल मागणी असेल, कशा प्रकारचा त्याला माल पाहिजे, ग्रेडिंग म्हणतो आपण, कुठल्या क्वालिटीचा पाहिजे, कुठलं प्रमाणपत्र पाहिजे हमीच्या संदर्भात. आता युरोपला जर पाठवायचं तर काही बाहेरची इम्पोर्टर आयातदाराची अशी मागणी आहे की मला ग्लोबल गॅप प्रमाणित केलेला फार्मचाच पाहिजे. म्हणजे शेतीची सुद्धा एक कशा पद्धतीने उत्पादित केलेली ट्रेसिबिलिटी म्हणतो, बॅकवर्ड लिंकेज, ते हमी त्याला देणं गरजेचं आहे. दुसरी हमी एक, दोन गोष्टी आहेत एक्सपोर्ट करताना, एक कंट्रीची रिक्वायरमेंट पूर्ण करणे, दुसरी पार्टीची. पार्टीची रिक्वायरमेंट आपण जरी पूर्ण केली तर कंट्रीची रिक्वायरमेंट केली तरच आपण एक्सपोर्ट करू शकतो. दोघांची करा. म्हणून कंट्रीची रिक्वायरमेंट पहिलं पाहिलं पाहिजे की त्या कंट्रीची क्वारंटाईन रिक्वायरमेंट काय आहे. पहिली रिक्वायरमेंट आहे फायटोसॅनिटरी. त्याच्या व्यतिरिक्त काही रोगाबद्दल, किडीबद्दल हमी पाहिजे का, उत्पादन करताना त्या पिकावर रोग नाही हे पाहिजे का, ह्याच्या पद्धतीचं हमीचं डॉक्युमेंटेशन आपण तयार केलं तर मग फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र घेऊन एक्सपोर्ट करायला काही अडचण येणार. म्हणजे प्रोसिजर फॉलो केली तर सहज शक्य हे करणं. आणि आपल्याला जगासोबत जायचं आहे, आपल्याला जगात माल विकायचा आहे, तर हे करायला पाहिजे आणि तरुण पिढीने पुढे यायला पाहिजे. सर, एक फोन घ्या. पुण्यावरून सत्यवान बतवाल काय विचारू इच्छिता? सत्यवानजी, हॅलो. हा, विचारा. नमस्कार साहेब, मी हांडे साहेबांना नमस्कार करतो. नमस्कार. तर माझा प्रश्न असा आहे की मार्केटमध्ये उत्पादक ग्राहक योजनेमध्ये आता आम्ही काम करतोय, पण आम्हाला ऑनलाईन भाजीपाला कशा पद्धतीने सप्लाय करता येईल त्यासाठी आमच्या तंत्रज्ञानाची थोडी माहिती पाहिजे. हा, आता ऑनलाईन ट्रेडिंग मध्ये आता तुम्ही पाहता बऱ्याच प्रकारचं ट्रेडिंग सुरू झालेलं आहे. त्यासाठी एक स्वतःची वेबसाईट तुम्हाला तयार करावं लागेल आणि त्या वेबसाईटवर तुमच्याबद्दलची सगळी माहिती, आणि जर त्याला जे काय पाहिजे त्या अनुषंगाने तो तुमच्याशी अप्रोच होऊन ऑनलाईन तो बुक करू शकतो ऑर्डर, आणि त्याच्या ऑर्डरच्या अगेन्स्ट तुम्ही त्याला ज्या डेस्टिनेशनला पाहिजे ते सप्लाय करू शकता. म्हणजे आज आता काही लोकांनी सुरूही केले स्वतःचे ऑनलाईन ट्रेडिंग म्हणतो, त्या पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे काय चांगलं आहे, कशा पद्धतीने तुम्ही उत्पादित केलेलं आहे ही माहिती जर ग्राहकाला माहीत झाली तर ग्राहक तुमच्याकडे डायरेक्ट ऑनलाईन ऑर्डर बुक करून तुम्ही त्याला डिलिव्हरी देऊ शकता. म्हणून तुमच्याबद्दलचे उत्पादन करताना तुम्ही भाजीपाल्याचं कशा पद्धतीने केलेलं आहे, काही चांगले फार्म फोटो, क्वालिटीची माहिती, आणि त्याप्रमाणे तुमची सिस्टीम नेटवर्क कसं राहणार आहे. समजा मी ग्राहक आहे, तुम्हाला ऑर्डर बुक केली तर तुमची सिस्टीम कशी आहे ही सगळी माहिती त्या वेबसाईटवर तुम्हाला दिली पाहिजे. आणि पेमेंटची सुद्धा तुम्ही ऑनलाईन त्याची पेमेंटची सुविधा केली तर दोघांच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे. त्यामध्ये प्रॉपर ग्रेडिंग होणं गरजेचं आहे, पॅकिंग होणं गरजेचं आहे, आणि सेफ्टीच्या दृष्टिकोनातून रेसिड्यू फ्री आणि हेवी मेटल हे 2-3 गोष्टी जर हमी दिली तर आज त्याला ग्राहक चांगल्या प्रकारे पसंत देऊन तुमच्या मालाला घ्यायला तयार आहे. सर, आता आपण हे सांगितल्यामुळे माझ्या लक्षात आलं की बरेच शेतकऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप झालेले आहेत, आणि व्हॉट्सअपवर मग ते आपल्या उत्पादनाचं चित्र, त्याचा रेट, आणि त्यांच्याकडे किती टन अवेलेबल आहे, सेंद्रिय आहे की असेंद्रिय, त्याची पण माहिती देतात. आणि या माध्यमातून सुद्धा सर त्याचं मार्केटिंग सुरू आहे. मला असं वाटतं की या माध्यमातून पब्लिसिटी होईल त्याची. हो, पण ट्रेडिंग करायचं झालं तर त्याला स्वतःचं सिस्टीम ऑनलाईन करायला पाहिजे आणि वेबसाईट करायला पाहिजे. ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी आमची सिस्टीम आहे, व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही लोकांना सांगू शकता की आमची अशी सिस्टीम आहे, तुम्ही आम्हाला अप्रोच व्हा. हे माध्यम खूप चांगलं आहे लोकांपर्यंत मेसेज जाण्याचं. पण त्याचा यूज करण्यासाठी स्वतःच तुमचं वेबसाईट, त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये, म्हणजे व्हॉट्सअपच्या पुढे जाऊन सुद्धा एक स्टेप आपल्याला करायला हवी, ज्यातून आपल्याला ऑनलाईन ट्रेडिंग करता येईल. आणि त्याच्यामध्ये कसं असते की म्हणजे आपल्या सांगण्याप्रमाणे की जो घेणार आहे तोही सॅटिस्फाईड होतो, जो विकणार आहे तोही सॅटिस्फाईड होतो. आणि आता ग्राहक सुद्धा तशा मार्केटच्या शोधात आहे. त्याला सेफ आणि बसल्या जागी आज जो चांगला क्वालिफाईड माणूस आहे, आयटी क्षेत्राचा वर्ग आहे, तो अशा मार्केटला लवकर अट्रॅक्ट होतो. बरोबर. मग त्याची जी मानसिकता आहे त्यांना कशा प्रकारचं पाहिजे त्या अनुषंगाने आपण नियोजन करतो. अगदी बरोबर. आणि तो आज आयटी मध्ये एक्सपर्ट आहे, रोज बघत असतो, त्याला नवीन नवीन काही भाजीपाला पाहिजे, फ्रेश पाहिजे, तो घ्यायला तयार आहे, कारण 4 पैसे जास्त देऊन तो घ्यायला तयार आहे. अगदी बरोबर. म्हणून आधी पहिल्यांदा आपण तो समोर ठेवून जर नियोजन केलं तर पुढे हळूहळू दुसरा मार्केट ग्राहक आपल्याकडे अट्रॅक्ट होतो. सर, एक फोन घेऊया. औरंगाबादहून अविनाश ठोंबरे काय विचारू इच्छितात? अविनाश राव, विचारा. जरा मोठ्याने बोलता येईल आपल्याला? मोठं बोलता आवाज जास्त. हा, बोला.
आमचं ऊस निर्यात करायचं आहे. काय करायचं आहे? हॅलो, हॅलो, ऊस निर्यात करायचं सर, काय करता येईल? आता ऊस जास्त निर्यात होत नाही, फक्त साखर निर्यात होते. ऊसापासून जी तयार झालेली साखर निर्यात होते. परंतु आता काही देशामध्ये खाण्याचा ऊस आहे, खाण्यासाठी तो ऊस आज बऱ्याच ठिकाणी तो आता परवाच एक पुण्यातल्या एका एक्सपोर्टरनी खाण्यासाठी ऊस तिथं युरोपला पाठवलं, ब्रिटनला. म्हणजे ते लोकांना आता प्रमोट केलंय त्यांनी की बाबा हे ऊस सुद्धा खाण्यासाठी चांगलं आहे, आपल्याकडे जी जात चांगली आहे ती तशा प्रकारची ऊस सुद्धा घेऊन मग त्याचं कट करून खायचं कसं. साखरेसोबत आपण ऊस सुद्धा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये एक्सपोर्ट करू लागलो युरोपमधल्या काही राष्ट्रांमध्ये. मंडळी, बरंच काही जाणून घ्यायचं आहे की ऑनलाईन मार्केटिंग कसं करायचं आणि ऑनलाईन एक्सपोर्ट कसं होतं, आपल्याला सगळं जाणून घ्यायचं आहे. ई-ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्याचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सर, मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा की समजा ऑनलाईन निर्यात करायची आहे तर याची काही, मला वाटतं की एक फोन आलेला आहे आणि मला असं वाटतं की समीर पंडितच, मगाशी मी दर्शकांना सांगितले, त्यांची ओळख पण करून दिली की ऑनलाईन द्राक्षाचं मार्केटिंग ते करतात, म्हणजे उत्पादक पण आहेत आणि विक्रेते पण आहेत, पण ऑनलाईन. समीर पंडित आपल्यासोबत आहेत, मला वाटते कनेक्ट झालोय आपण त्यांना. समीर, हॅलो. समीर, आवाज येतोय? हो, येतोय. समीर, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आणि धन्यवाद. अत्यंत आधुनिक पद्धतीने आपण द्राक्षाचं उत्पादन आणि विपणन म्हणजे मार्केटिंग ऑनलाईनच्या माध्यमातून करताय. मला असं वाटतं की दर्शकांना आपल्याच तोंडातून असं म्हणतात की फ्रॉम हॉर्सेस माउथ हे गेलं तर बरं होईल. काय सांगता येईल? ओके, नक्की. साधारण याला आमची 2 वर्षापासून सुरुवात झाली. शेतकरी वर्षभर मेहनत घेतो, उत्तम क्वालिटीची द्राक्ष पिकवतो, पण त्याला पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही. आम्ही विचार केला की कुठेतरी मार्केटिंगला आम्ही कमी पडतोय, मग आम्ही काय केलं पाहिजे. म्हटलं त्याचं नवीन टेक्नॉलॉजी वापरू. आपण एक ऑनलाईन वेबसाईट बनवली. त्यानुसार आम्ही द्राक्ष ग्राहक ते शेतकरी किंवा शेतकरी ते ग्राहक मधली साखळी कमी करायचा प्रयत्न केला. या दृष्टीने आम्ही डायरेक्ट रेसिड्यू फ्री द्राक्ष जे सहसा परदेशात निर्यात केले जातात अशा द्राक्ष आम्ही भारतातल्या लोकांना किंवा नाशिक मधल्या सगळ्यांना आम्ही पुरवले. म्हणजे थोडक्यात सगळ्यांना काही ऑनलाईनचा मेन फायदा म्हणजे सगळ्यांना की नाशिकला येऊन किंवा जिओग्राफिकल लिमिटेशनमुळे प्रत्येक ठिकाणचे जे महत्वाच्या गोष्टी त्या काही आपल्याला काही सहज वापरता येत नाही. आता आम्हाला कन्याकुमारीपासून पण ऑर्डर येतात किंवा त्रिपुरातनं पण येतात. आम्ही हे द्राक्ष पुरू शकलेलो आहे. समीर, मला एक प्रश्न विचारायचा आहे की याची सुरुवात झाली म्हणजे हे केव्हा डोक्यात आलं की असं केलं पाहिजे आपण? हे झालं 2015च्या जानेवारीमध्ये. आता आमचे द्राक्ष किंवा आमचे मित्र आहे भास्कर कांबळे, दिनकर कांबळे यांचे जे द्राक्ष आहेत ते सुरू झाले. मग तेव्हा आमचा विचार आला यावर्षी काही मालाला कमी किंमत मिळते, आपण काय करायला पाहिजे. आपले तर युरोपच्या लेवलचे द्राक्ष आहेत जे एक्सपोर्ट करणारे आपण, तर मासे सुरू झालेले. पहिल्यांदा समीरचं अभिनंदन आणि तुमच्या टीमचं चांगला उपक्रम तुम्ही सुरू केलेला आहे, कारण त्याच धर्तीवर इतर पिकाला करण्यासाठी चांगला वाव आहे. बरोबर, कारण आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पिकाचं उत्पादन होते. हो, बरोबर. त्याचे खूप दर्जाचे होते. ही कन्सेप्ट आज इतर आंब्यामध्ये आहे, डाळिंबामध्ये आहे, केळीसाठी आहे, लोकांना ती गरज आहे. आता ते करत असताना त्यांनी जे उपक्रम घेतलेला आहे की एक्सपोर्टच्या धर्तीवर त्याच दर्जाचाच माल आज इथल्या ग्राहकाला मिळतो देशांतर्गत, आणि तेही ई ट्रेडिंगद्वारे. अगदी बरोबर. ही त्या संदर्भाची माहिती त्या साईटवर त्यांनी डेव्हलप केलेली आहे आणि ज्याला कोणाला पाहिजे ती त्याचा ऑर्डर बुक करून आणि ती त्यांनी कमिटमेंट जी आहे पाहिजे ती तशा त्या केल्यामुळे त्याची विश्वासार्हता वाढायला लागली. आणि एक चांगला उपक्रम आहे आणि गरज आहे. आता डोमेस्टिक मार्केटमध्ये आता आम्ही पाहतोय ग्रेपनेटच्या माध्यमातून आम्ही काम करतो ना, त्यावेळेस ग्राहकाची मागणी आहे. तुम्ही सगळं युरोपच्या देशाच्या ग्राहकाची काळजी घेता, आमचं काय? समीर, आता आपले अनुभव आपल्याला शेअर करायचे थोडक्यामध्ये आणि आपल्याला सांगायचं की खरंच कसा रिस्पॉन्स मिळतोय म्हणजे ग्राहकांकडून आणि शेतकरी जो उत्पादक आहे त्यांच्याकडून. कारण आपण मध्ये कॅटलिस्ट म्हणून काम करताय तर तो अनुभव आपण शेअर करणं गरजेचं आहे. कारण मला असं वाटतं की या आपलं जे बोलणं दर्शकांशी होत आहे त्यातून इतरांना प्रेरणा मिळणार. काय सांग? बरोबर. सुरुवातीला म्हणजे जे पहिल्या वर्षी आम्ही 4-5 शेतकऱ्यांपासून सुरू केली. मी जरा शेतकऱ्यांच्या दृष्टीने सांगतो. 4-5 शेतकऱ्यांपासून सुरू केली. हळूहळू शेतकरी आम्हाला जोडत गेले. मागच्या वर्षी कृषीभूषण शेतकरी जे वासुदेव काठे ते पण त्यांनी आमचा उपक्रम आवडला, ते पण आम्हाला जॉईन झाले. आता हळूहळू शेतकऱ्यांचे ग्रुप वाढत आहे. आमचा मोठा ग्रुप झालाय. आता शेतकऱ्यांची स्वतःचे आमचे चर्चासत्र बनतात. त्यात नवीन टेक्नॉलॉजी किंवा प्लॅनिंग टेक्नॉलॉजी तर वापरतात पण त्यावर प्लॅनिंगचं पण होतं. म्हणजे सगळ्यांची छाटणी वेळेनुसार जसं आपला जसं काही आपला पिरियड मार्केटिंगचा वाढू शकतो, म्हणजे 4 ते 5 महिने जाऊ शकतं. या पद्धतीने आम्ही काम करतो. आणि समजा ग्राहकांचं म्हटलं तर ग्राहकांचा अतिशय उत्तम रिस्पॉन्स आहे. आम्ही दुसऱ्या दिवशी नाशिकवरनं दिल्लीत आम्ही माल देतो.
जशी आम्हाला जी सप्लाय चेन एवढी पॉवरफुल बनली आता त्यामुळे एक एक गोष्ट शिकत गेलेलो आहे. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत दिल्लीत माल मिळतो, म्हणजे ते लोक पण खुश आहेत, कन्याकुमारीला देतो, सगळीकडे देतो. आता हे झाल्यानंतर आम्हाला तर परदेशात इतका रिस्पॉन्स मिळाला, म्हणजे मी आता तेच म्हणणार होतो की एक फोटो आमच्याकडे आहे, परदेशात नागरिक तिकडे या कार्यक्रमात आणि त्यांना पण ही माहिती मिळाली. काय सांग? बरोबर. आता आमचा उपक्रम म्हणजे द गार्डियन न्यूजपेपर म्हणून माहिती असेल तुम्हाला, वर्ल्ड फेमस, तर त्यांनी आमची बातमी घेतली. त्याच्यानुसार इंडो फ्रेंच संघटनेचे अध्यक्ष आहे, त्यांना ही बातमी मिळाली, तर त्यांनी खास याच्याकरता आमच्या युनिटला व्हिजिट केली की काय कशी करता तुम्ही, कसं प्रोसेस करता, काय करता. ते म्हणे आम्हाला नक्कीच फ्रान्समध्ये तुमचं द्राक्ष खायला आवडतील. आमचे द्राक्ष खाल्ले, द्राक्षाची क्वालिटी बघितली, ते म्हणे ही जी गोष्ट तुम्ही जी करताय ती अद्भुतपूर्व आहे, म्हणे ते आम्हाला आवडेल आणि प्रत्येकाने करायला पाहिजे. की हा जो ग्रुप बनतो शेतकऱ्यांचा, जो ट्रॅडिशनल व्यापार तो चालतोच, कारण तो बल्कमध्ये चालतो, पण हा जो छोट्या छोट्याच्यात चालतो, प्रत्येकाला खायला मिळतं, तिथं अतिशय उत्तम गोष्ट आहे ते म्हणाले. आणि यामध्ये समीर सर्वात महत्वाचं म्हणजे जो उत्पादक शेतकरी आहे त्याला एक हमी भाव मिळतो. बरोबर. शेतकऱ्याची सगळ्यात मोठी समस्या असते की बिचारा एवढं मेहनत करून उगवतो पण त्याला विकता येत नाही आणि विकताना त्याला हमी भाव मिळत नाही, उत्पादन खर्चही बऱ्याच वेळा निघत नाही. पण तुमच्यासारख्या तरुण मंडळींनी धडाडीने असे उपक्रम राबवले तर मला असं वाटतं की बाकीचा जो तरुण शेतकरी आहे किंवा ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे जो नोकरीच्या मागे नाही, आता बरेचसे मी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट मी बघितले की त्यांना स्वतःला शेतकरी व्हायचं, आधुनिक शेतकरी व्हायचं आणि ऑनलाईन मार्केटिंग करायचं. मला असं वाटतं की तुम्ही फार मोठं प्रेरणाचा एक स्रोत निर्माण केलेला आहे. तर तरुण मंडळी जी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आजूबाजूला आपल्या भोवती फिरत असतात किंवा आपल्याकडे येतात त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. ओके. आता काही जण आहेत की जे, आता मी तुम्हाला सांगतो की आम्हाला जगभरातल्या वृत्तपत्रांनी किट यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं. सांगायचा मुद्दा हेच की संकटाचं संधीत रूपांतर करा, म्हणजे सतत डेव्हलपमेंट, कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली ना तर यश तुम्हाला मिळतं. आणि लोक सपोर्ट करायला आहे, कोणी शेतकऱ्यांच्या विरुद्ध नाही, काही सगळे मदत करायला आहे. तुम्ही कुठेही पुढे जाऊ शकता. मार्केटिंग, विक्री आणि प्लॅनिंग महत्वाचं. म्हणजे जसं आता आम्ही नवीन नवीन पॅकिंग डेव्हलपमेंट आणतोय, पॅकिंग हाऊस बनवतोय, हायटेक लॅबोरेटरीज बनवतोय. स्वतः करता आम्ही आमच्या ग्रुप करता स्वतः बनवलेलं एक मोबाईल ऍप्लिकेशन वापरतोय की ज्याच्याने प्रिसिजन फार्मिंग, द्राक्ष याच्याकरता प्रिसिजन फार्मिंग मध्ये हे करण्याकरता आम्ही ते वापरतोय. असे काही काही नवीन तुम्ही वापरत राहिले तर नक्कीच यश तुमचं आहे. मला एक प्रश्न अजून विचारायचा आहे समीर की शेतकरी जे ज्यांना या गोष्टीची माहिती झाली, मला खूप उत्सुकता निर्माण झाली. आता मी सर्वात प्रथम तुमच्याकडे येणार आणि बघणार आहे की नेमकं काम कसं चाललंय आणि काय इन्फ्रास्ट्रक्चर याला लागतं. नक्की का तर शेतकरी तिकडे येतात? हो, शेतकरी म्हणजे प्रत्येक शेतकरी त्यांच्या शेतात असतात, ते असतात. आम्ही ऑनलाईन क्लाउड बेस्ड सिस्टीम बनवलेली की किती ऑर्डर आल्याप्रमाणे कोणाचा माल आता रेडी आहे त्याप्रमाणे त्यांना ऑर्डर जाता, ते पॅक करता. त्यानुसार आमचं एक सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे, तिकडे येऊन आम्ही पॅकेजिंग करतो आणि मग डिस्पॅच करतो. ग्रेट. मला वाटतं समीर खूप खूप चांगलं काम तुम्ही सुरू केलं आणि ते पुढे रेटताय आणि मला असं वाटतं की फार मोठी प्रेरणा यातून इतर शेतकऱ्यांनी, जो उत्पादक शेतकरी आहे ज्याला निर्यात करायचे, ज्याला देशांतर्गत ऑनलाईन मार्केटिंग करायचं, मला असं वाटतं की फार मोठं काम तुम्ही करताय. समीरला मी अजून याच्यात पुढे जाऊन काम करण्याची संधी आहे. आज आपले बरेचसे इंडियन भारतीय बाहेरच्या देशात आहेत आणि त्यांना सुद्धा अशा दर्जाचं माल पाहिजे. ते ऑनलाईन बुकिंग करून केल्यानंतर तुम्ही बाय DHL कुरिअर मार्फत 1 किलो, 5 किलो, 10 किलो सुद्धा निर्यात करू शकता, त्याला पाठवू शकता. किंवा ग्रुप ऑफ जर 10-15 जणांचा ग्रुप तयार झाला तर तुम्ही 50 किलो, 100 किलो ती क्वांटिटी प्रत्येकाचे बॉक्स पॅक करून DHL कुरिअर मार्फत आमच्या डिपार्टमेंटकडून फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट घेऊन तुम्ही तिथं पाठवू शकता. आज बघा उदाहरण घ्या दिवाळीचं. दिवाळीच्या वेळेस शहरातून फराळाचे किती पदार्थ जातात, बरोबर, सगळे आपले इंडियन्स आहेत. तशा पद्धतीचे ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पेमेंट येणार, तुम्ही ते प्रोसेस करायचे. ते एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ई ट्रेडिंग मध्ये तुम्हाला करण्यासाठी. राईट सर. एक गोष्ट सांगितली हे करतो की तुम्ही फॉरेनचे म्हणता, आजकाल फॉरेनचे नातेवाईक बाहेर असतात, त्यांनी आमच्याकडनं गिफ्ट म्हणून द्राक्ष दिले लोकांना, नातेवाईकांना. सुरुवात करा ना, सुरुवात करा त्या पद्धतीने, मग सुरुवात. चांगलं एक मार्केट आहे ते, त्यामध्ये तुम्हाला पॅकिंग मध्ये, क्वालिटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या दिल्या तर एक चांगलं रिटर्न मिळणारं मार्केट आहे ते. त्या जसं डोमेस्टिकला करता चांगला उपक्रम आहे. आणि सर परदेशी जे नागरिक आहेत त्यांना आपल्या देशातील उत्पादन ते रिसीव्ह करण्यामध्ये, ते खाण्यामध्ये, ते शेअर करण्यामध्ये मला असं वाटतं की $1 बिलियन, $1 मिलियन हॅपीनेस आहे. मंडळी, याच विषयावर बरंच काय जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज कृषी दर्शनमध्ये चर्चा सुरू आहे ऑनलाईन शेतमाल विक्री आणि निर्यात या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतात आहेत श्रीयुत गोविंद हांडे सर. आत्ताच ब्रेकपूर्वी आपल्यासोबत होते श्रीयुत समीर पंडित, द्राक्ष उत्पादक आणि विक्रेते, आणि त्यांनी ऑनलाईन मार्केटिंग
विपणन सुरू केलं आहे द्राक्षाचं आणि किती छान उपक्रम ते राबवित आहेत, त्याला कसा रिस्पॉन्स मिळतो म्हणजे ग्राहकांकडून, उत्पादकांकडून. मला असं वाटतं की अत्यंत अभिनव असा त्यांनी उपक्रम सुरू केला आहे. इतर जो तरुण ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, जो शेती करण्याच्या मार्गावर आहे, त्यांनी इथून थोडासा बोध घेऊन यांच्याकडे थोडंसं शिकून मला असं वाटतं अशा प्रकारे ऑनलाईन मार्केटिंग त्यांनी सुद्धा सुरू करावं. यात उत्पादक आणि ग्राहक दोघांचाही फायदा आहे. त्यामुळे समीर, ब्रेक घ्यावा लागला, पण मनापासून आमच्या टीमतर्फे, सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार मानायचे आहेत, कारण खूप छान उपक्रम तुम्ही करताय आणि खूप खूप आपला जो उपक्रम आहे त्याला खूप खूप शुभेच्छा कृषीदर्शन कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमच्या वतीने, सह्याद्री वाहिनीकडून, दूरदर्शनकडून. सर, एक प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे की निर्यात करायची आणि ऑनलाईन करायची आहे तर कृषी मालाचं, तर याची काही स्पेसिफिक असं कार्यप्रणाली, प्रोसेस आहे याची? हो, आहे ना. आता निर्याती संदर्भात चांगल्या दर्जाचं उत्पादनाची हमी देण्यासाठी आपल्या राज्यामध्ये एक सिस्टीम सुरू केली, ट्रेसेबिलिटी सिस्टीम, ट्रेसेबिलिटी नेट. काय आहे ट्रेसेबिलिटी नेट? ट्रेसेबिलिटी नेटमध्ये ज्या शेतकऱ्यांना निर्यातक्षम दर्जाचं उत्पादन करायचं आहे त्यांनी ऑनलाईन नोंदणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण द्राक्षासाठी ग्रेप नेट, आंब्यासाठी मँगो नेट आणि डाळिंबासाठी अनार नेट आणि या वर्षापासून पूर्ण वर्षभर चालणारं भाजीपाला आहे त्या भाजीपाल्यासाठी व्हेज नेट चालू केलं. सर, एक फोन घेऊया, माफ करा. चालेल. बारामतीवरून युवराज ढोरे देशमुख काही प्रश्न विचारू इच्छितात. युवराज, विचारा. हॅलो. हा, बोला. हॅलो. हा, युवराजजी विचारा. हा, नमस्ते सर. नमस्कार. माझा प्रश्न असा होता की पुण्यामध्ये आपल्याला ऑनलाईन एक्सपोर्टसाठी प्रशिक्षणाची कुठे सुविधा आहे का? हा, वा, खूप छान प्रश्न विचारला. त्यासाठी सध्या महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या मार्फत दर महिन्याच्या 3ऱ्या आठवड्याला 1 आठवड्याचं प्रशिक्षण चालू केलेलं आहे. पूर्ण प्रॅक्टिकल आणि थिअरी या संदर्भात तिथं मार्गदर्शन केलं जातं. जे नवीन निर्यातदार होऊ इच्छितात शेतकऱ्यांची मुलं, त्यांच्यासाठी दरवर्षी दर महिन्याला साधारणतः 20 जणांची बॅच घेतात. तिथं राहण्याचा, जेवणाचा सगळा खर्च त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. साधारणतः 7,000 रुपये आठवड्याला चार्ज म्हणजे सर, आणि त्या ठिकाणी मी पण जात असतो मार्गदर्शन करण्यासाठी, त्याचाही त्यांना फायदा होईल. म्हणजे सर, आपण सांगताय की तळेगाव दाभाडीला जुन्या मुंबई पुणे जो रस्ता नाही, आहे, आता मार्केट यार्डला पुण्यामध्ये. अच्छा, आता मार्केट यार्डला सुरू केलं. मार्केट यार्डला. अच्छा, हा. मार्केट त्यामुळे सोपं झालं आहे, खूप सोपं झालेलं आहे आणि आतापर्यंत 7-8 बॅचेस झालेले आहेत. त्याचा रिझल्टही चांगला आहे. इव्हन प्रॅक्टिकल फील्डवर, एअरपोर्टला, सीपोर्टला काही युनिट, टेक्निकल, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तिथे क्लिअर होतात आणि असे व्यावसायिक नॉलेज एकत्रित मिळणार शासनामार्फतचं ठिकाण ते चांगलं झालं. मार्केट यार्ड आणि त्या व्यतिरिक्त त्याला अजून काही माहिती पाहिजे असेल तर आमचं राज्य शासनाचं कृषी निर्यात कक्ष आणि आहे. आपणही आहात. आम्ही आहोत, तिथून त्याला माहिती दिली. सर, मगाशी फोन आला युवराजचा आणि आपला प्रश्न आपण एक उत्तर देत होतात की निर्यात करायची कृषी मालाची, तर त्याची ऑनलाईन प्रोसेस किंवा आता कार्यप्रणाली. निर्यात म्हणल्यानंतर इंटरनॅशनल ट्रेड आहे. हो, त्या कॉम्पिटेटिव्ह मार्केटच्या दर्जाचं उत्पादन करण्यासाठी हमी देण्यासाठी एक सिस्टीम असणं आवश्यक आहे. आणि म्हणून आज तुम्ही जर पाहिलं की जे निर्यात वाढ होत चाललेली आहे त्याचं कारण आपण त्या पद्धतीने त्या सिस्टीमचा अवलंब केला. ट्रेसेबिलिटी, आज उत्पादनापासून ते ग्राहकापर्यंतची जी चेन आहे त्याची हमी देणे, ते आपण फळ पिकापासून सुरू केलं, फळ आणि भाजीपाल्यापासून, ते ट्रेसेबिलिटी. आता हे झालं गुणवत्तेचं उत्पादन करण्यासाठी. आता पुढे जाऊन निर्यात करायचं असेल तर जे कोणी निर्यातदार आपण म्हणलं कागदपत्र काढले आहे त्याला ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. ते ऑनलाईन अर्ज PQI सिस्टीम आहे, प्लॅन क्वारंटाईन इन्फॉर्मेशन सिस्टीम. याच्यामध्ये जसं आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला लॉगिन आयडी पासवर्ड काढतो तसं आपल्याला या कृषी विभागाकडून लॉगिन आयडी पासवर्ड घेणं आवश्यक आहे आणि त्याच्या अंतर्गत आपल्याला ह्या एक्सपोर्टसाठी सर्टिफिकेशन काय स्टेटस आहे या सगळ्या गोष्टी तिथं त्याला मिळतात. मंडळी, हांडे सरांनी आपल्याला आतापर्यंत बरंच मार्गदर्शन केलं आणि याही पुढे ते आपल्याला करणार आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषीदर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सर, एक प्रश्न मला असा विचारायचा होता की जसा आयातदार देश आहेत तर त्यांच्या काही अटी असतील, गुणवत्तेची हमी त्यांना लागत असेल. आता हे सगळं डोळ्यासमोर ठेवून अटी तर खूप असतात, पण प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला खूप चांगलं खायला मिळालं पाहिजे, विषमुक्त पाहिजे. तर सर, आपल्या देशातून, आपल्या राज्यातून आता शेतकऱ्याला हे करायचं आहे तर ते काय सुविधा आपण पुरवितो त्यांना? आता कृषी माल निर्यात आणि इतर निर्यात मध्ये फरक काय ते सांगतो. ओके. इतर निर्यातीमध्ये साचेबद्ध काम आहे. कृषी मालामध्ये पीक बदलला, देश बदलला की त्याची मागणी वेगळ्या प्रकारची आहे. कोणती मागणी आहे? क्वारंटाईनची. तो माल कीड आणि रोग मुक्त असला पाहिजे. आता समजा उदाहरण घ्या आंब्याचं.
हे आंबा जर तुम्हाला अमेरिकेला पाठवायचं झालं तर फळमाशी मुक्त करण्याची इरॅडिएशन टेस्ट करून दिलीच पाहिजे. फ्रूट फ्लायचे संदर्भाचे. ते युरोपला पाठवायचं झालं तर हॉट वॉटर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. जपानला पाठवायचं व्हेपरी ट्रीटमेंट. म्हणजे ते झालं हे हमी देणं. त्याचबरोबर गुणवत्तेचं प्रोडक्शन करताना सुद्धा तुम्ही शेतीमध्ये कशा पद्धतीचा अवलंब केलेला आहे, तिथं प्रोडक्शन करताना सुद्धा या रोगाचा किडीचा प्रादुर्भाव होण्यासाठी काय काळजी घेतलेली आहे, ही ट्रेसिबिलिटी आता इथून पुढे देणं आवश्यक झालेलं आहे. आणि त्या अनुषंगानेच आपण राज्यामध्ये मँगो नेट, अनार नेट, व्हेज नेट आणि आता ग्रेप नेट या सगळ्याचा अवलंब केलेला आहे. आणि हळूहळू ट्रेसिबिलिटी नेट आता राज्यामध्ये, आणि हे नुसतं महाराष्ट्राचं नाही, इतर राज्यामध्ये सुद्धा देशात हेच काम चाललेलं आहे. आणि त्यामुळं निर्यातीमध्ये वाढ होताना दिसते. सर, दुसरे आपले महानुभाव उत्पादक शेतकरी विक्रेते आज आपल्यासोबत आहेत. मी कार्यक्रमाची पूर्वी त्यांची ओळख करून दिली. त्यांचं नाव आपल्याला सांगितलं. श्रीयुत अजय बेल्हेकर हे भाजीपाला उत्पादक आहेत आणि विक्रेते आहेत. आणि मला असं वाटतं लाईन कट झाली आहे, पण थोड्या वेळात ते आपल्याशी परत कनेक्ट होतील. त्यामुळे दर्शकांनी आपला हे बघणं गरजेचं आहे, जाणून घेणं गरजेचं आहे की एक शेतकऱ्याचा मुलगा काय करू शकतो, सप्लाय चेनमध्ये काय करू शकतो. सर, आपण काहीतरी सांगत होतात. हा, तर ही ट्रेसिबिलिटी फार म्हणजे कृषी माल निर्यात करताना हो, कम्युनिटी बदलली, माल बदलला की त्याची रिक्वायरमेंट बदलली. तर त्या अनुषंगाने हे सगळ्या गोष्टी बेसिकली आता आपण जसं आपण क्वालिटी, एक्सटर्नल क्वालिटीमध्ये खूप चांगली कमांड घेतली, दिसायला चांगला आहे, पॅकिंग रेडिंग चांगलं आहे. पण आता जागतिक बाजारपेठेमध्ये काय पाहिजे, इंटरनल क्वालिटी, आतली क्वालिटी म्हणजे पेस्टिसाइड रेसिड्यू फ्री, हेवी मेटल त्यामध्ये मर्यादित असलं पाहिजे, जे खाण्यास योग्य आहे, म्हणजे फूड सेफ्टी. हा कन्सेप्ट आता पॉप्युलर झाल्यामुळेच आज एक्सपोर्ट बरोबर स्थानिक बाजारपेठेमध्ये ग्राहकाची सुद्धा मानसिकता बदलत चालली आहे. त्यांनाही पुढे सेफ फूड पाहिजे. म्हणजे यू हॅव टू एनरिच द इनर कंटेंट. हा, म्हणून आपल्या गव्हर्नमेंट भारत सरकारने देशामध्ये सुद्धा फूड सेफ्टी स्टँडर्ड ऍक्ट आणलाय 2011 साली. बरोबर. आणि त्याच्या अंतर्गत आपल्या देशातल्या ग्राहकाच्या हितासाठी औषधांची MRL सुद्धा ठरवून दिलेली आहेत. हो हो. ते जरी हमी दिली आपण इथं ग्राहकाला, जो आज हेल्थ कॉन्शियस ग्राहक आहे तो 4 पैसे जास्त देऊन घ्यायला तयार आहे. बरोबर. म्हणून ह्या मार्केटिंग करत असताना, ई ट्रेडिंग करत असताना ह्या हमी दिल्या तर तुम्हाला त्याचा फायदा चांगल्या प्रकारे करून घेता येईल. सर, आता एक दुसरा प्रश्न. आपण आता निर्यातीविषयी बोललो. सर, आता आपल्या देशातच आपल्याला ई ट्रेडिंग करायचं, ई मार्केटिंग करायचं आहे किंवा स्थानिक बाजारपेठेमध्ये आपल्याला हे करायचं आहे, तर यासाठी काय सुविधा आहे, म्हणजे जो उत्पादक आहे आणि जो विक्रेता आहे त्यासाठी? आता नुकतंच एप्रिल 2016 साली भारत सरकारने राष्ट्रीय बाजार हा एक नवीन कन्सेप्ट, नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केटिंग नाम ई ट्रेडिंग हे कन्सेप्ट आहे. मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर फार्मर वेलफेअर डिपार्टमेंट मार्फत हे कन्सेप्ट सुरू झालेलं आहे. आणि त्या माध्यमातून ज्या आपल्या एक्झिस्टिंग APMCs आहेत, मंडीज आहेत, तिथं ITच्या सुविधा निर्माण करून ऑनलाईन ट्रेडिंग करण्यासंदर्भातचं कन्सेप्ट सुरू झालेलं आहे. आणि 3-4 राज्यामध्ये जे अंमलबजावणी सुरू आहे त्यातही काही आंध्र प्रदेशमध्ये विशेषतः त्यांनी पुढाकार घेऊन त्या मंडीमध्ये हे कामही सुरू झालेलं आहे. तेलंगणामध्ये. पण सर, आता राष्ट्रीय कृषी बाजाराचा आपण उल्लेख केला, तर यात समजा भाग घ्यायचा आहे आपल्या शेतकऱ्यांना, कारण आपल्या राज्यात अजून तसं ते सुरू नाही झालंय, तर त्याला नोंदणी आवश्यक आहे का? त्यांनी कसं पुढे सरकायचं, काय सांगता? आता ई ट्रेडिंग म्हणजे काय, विकणारा आणि घेणारा दोघांची नोंदणी करणं गरजेचं आहे. मी उत्पादक आहे, तर मी काय उत्पादन करतो माझ्याबद्दलची सगळी माहिती तिथं आधी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. सर, मला वाटतं की अजय बेल्हेकर लाईनवर आलेले आहेत. अजयजी, मला ऐकू शकता? हो, ऐकतोय. नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आणि आपण जे काम केलेलं आहे, काम करीत आहात, त्याची माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे, त्यामुळे खूप कौतुक तुमचं आणि खूप खूप तुमचं अभिनंदन. तर आपले जे अनुभव आहेत की ग्राहकापर्यंत, म्हणजे उत्पादक ते ग्राहक, ही सप्लाय चेन आपण कशी निर्माण केली, हा विचार कसा आला, सद्यस्थिती काय आणि पुढे काय विचार आहे? नमस्कार, मी अजय बेल्हेकर जुन्नरवरून बोलतोय. नमस्कार. जुन्नर तालुक्यातील कावडी हे छोटंसं गाव आहे. पुणे नाशिक हायवेपासून 10 किलोमीटर पश्चिमेला येडगाव धरणाच्या पायथ्याशी आहे. कृषी विज्ञान मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या सहकार आणि पणन विभागाच्या वतीनं आम्ही राज्यातलं पहिलं थेट मार्केटिंग ची सुरुवात केली. शेतकरी ते ग्राहक हा उपक्रम सुरुवात केला. 170 शेतकऱ्यांच्या माध्यमातून समूह शेतीद्वारे आमचं जे पीक नियोजन आहे त्याच्यातली विक्री व्यवस्थापनाचं आम्ही ते काम केलेलं आहे. कृषी विज्ञान मंडळाचा जो मेन हेतू आहे तो 3 गोष्टी होता. एक, उत्पादन खर्च कमी करणे. दुसरा, ITचा वापर करून क्वालिटी बास माल पिकवणे आणि विक्री व्यवस्थापन. याच्यामध्ये पुण्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आणि पणन मंडळ यांच्या माध्यमातून आपण थेट विक्रीचा उपक्रम सुरुवात केला. 2009 ह्या सालापासून आपण ऑनलाईन मेलद्वारे
ऑर्डर घेतो, फोनद्वारे ऑर्डर घेतो आणि आज तागायत कुठलीही शासनाची आर्थिक मदत न घेता फक्त तांत्रिक मार्गदर्शन घेतो आणि दररोज 5 ते 10 टन भाजीपाला आणि फळ याची विक्री व्यवस्थामध्ये आपण सर्व सक्सेस स्टोरी आपण म्हणतो, यशस्वी उपक्रम हा आपला चाललेला आहे. अजयजी, मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा की ग्राहकांची संख्या आपल्याला सांगता येईल का? किती लोक कनेक्ट झालेत? हो, ग्राहकांची संख्या सर आता असं आहे, आम्ही हे उपक्रम सुरुवात करत असताना डायले भाजी हा उपक्रम सुरुवात केलेला होता त्या ह्याच्यातनं. त्याच्यानंतर आमचा व्हॉल्यूम जो आहे म्हणजे साधारण आम्ही 500 ग्राहकांपर्यंतच आम्ही पोहोचलो. त्याच्यानंतर तो जो व्हॉल्यूम आहे म्हणजे साधारण त्यासाठी आम्ही ऍग्रिगेटरच्या माध्यमातून पुणे आणि मुंबई या 2 मेट्रो शहरामध्ये एक विक्रीचा उपक्रम आता सध्या सुरुवात आहेत. म्हणजे सर्वसाधारण 10,000 ग्राहक आपल्याशी जोडलेले आहेत. सर अजयजी, आता महत्वाचा प्रश्न असा आहे की जो ग्राहक आहे, जो घेणार आहे किंवा गृहिणी आहे, ती प्रथम संतुष्ट आहे का की माल चांगला आहे, दर्जा चांगला आहे आणि भाव पण रास्त आहे? याविषयी आपला काय अनुभव आहे, म्हणजे फीडबॅक काय मिळाला आहे? ह्याच्यामध्ये आता बघा, आम्ही दोन्ही प्रकारे काम करतो. आता कृषी विज्ञान मंडळ हे ऍग्रिगेटर म्हणून शेतकऱ्यांचं ऍग्रिगेटर म्हणून काम करत आहे. आजही आपण कृषी विज्ञान मंडळाच्या माध्यमातून फार्म गेट प्राइस ही त्यांच्या शेतकऱ्यांच्या बांधव देतो. साधारण 10 ते 15% फायदा हा शेतकऱ्यांना त्यांच्या बांधव भेटला. आणि दुसरीच बाजू याच्यामध्ये व्यवस्थापन खर्च काढला जातो, लॉजिस्टिक्स कॉस्ट काढली जाते पर किलोची, मॅनेजमेंट कॉस्ट काढली जाते. हो, मॅनेजमेंट कॉस्ट काढली जाते. आणि यामध्ये आपण असं सांगताय की उत्पादक जो शेतकरी आहे त्याचाही फायदा झालेला आहे आणि जो ग्राहक आहे, जो घेणार आहे, जो रिसिव्हर आहे, त्याचा सुद्धा फायदा झालाय, कारण त्याला घरपोच गोष्टी मिळतात. त्यांनाही 15 ते 20% कमी दराने भाजीपाला हा पोहोचवतो. अजयजी, तुमचा उपक्रम चांगला आहे आणि मला असं वाटतं की तुमचा जो कार्य चाललेलं आहे अजून ग्राहकाशी आपण जोडल्या गेलो पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी सप्लाय चेन आपण उभी केली आहे आणि जी सुरुवात केली ती उत्तम केलेली आहे. आपला मनापासून अभिनंदन आणि पुढची जी आपली वाटचाल आहे त्यासाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. मंडळी, बरंच काय जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज कृषी दर्शनमध्ये चर्चा सुरू आहे ऑनलाईन शेतमाल विक्री आणि निर्यात या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत श्रीयुत गोविंद हांडे सर. सर, एक प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे की राष्ट्रीय कृषी बाजारामध्ये नाममध्ये कोणकोणत्या पिकांचा समावेश करण्यात आला? तत्पूर्वी मी काही नवीन शेतकऱ्यांचे जे तरुण मुलं आहेत त्यांना संदेश देऊ इच्छितो की अजयने जे काम केलेलं आहे, उत्पादक ते ग्राहक, तो हा जो संकल्पना त्यांनी खूप एफर्ट्स घेऊन ग्रामीण भागातला मुलगा आज शहरामध्ये चांगला एक वेगळ्या पद्धतीची विश्वासार्हता निर्माण केली आहे. त्यामध्ये त्या धर्तीवर आता इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे काम करायला खूप संधी आहे आणि त्याला त्या अनुषंगाने जे तरुण पुढे येतील शेतकऱ्याची मुलं त्याला कृषी विभागामार्फत मार्गदर्शन केलं जाणार आहे. सर, मला एक अनुभव इथे सांगावं असं वाटतं किंवा एका शेतकऱ्याचं नाव घ्यावं असं वाटतं. मुळशीमध्ये ज्ञानेश्वर बोडकेंनी पण अप्रतिम काम केलेलं आहे या बाबतीमध्ये आणि विश्वासार्हता निर्माण केलेली आहे आणि छोट्या शेतकऱ्याला एकत्रित आणून त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनाही मदत केली. बरोबर. सर, आता कोणकोणत्या पिकांचा समावेश? आता हा जो ई ट्रेडिंग जे म्हणतो आपण, नॅशनल अग्रिकल्चर मार्केटिंग, हा एक नवीन कन्सेप्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने भारत सरकारने सुरुवात केलेली आहे. ई नाम. करेक्ट. त्या माध्यमातून आज जेवढ्या काही इन्फ्रास्ट्रक्चर एपीएमसी आहेत किंवा मंडीज आहेत तिथं ई ट्रेडिंगच्या सुविधा निर्माण करून त्याद्वारे शेतकऱ्यांना डायरेक्ट आपला माल ट्रेडिंग करण्यासाठी आहे. त्यासाठी फळं आहे, भाजीपाला आहे, धान्य आहे, सगळ्या पिकांचा आता 68 पिकांचा त्या समावेश केलेला आहे. हळूहळू सगळे पिकं त्यामध्ये आणण्याचं चाललंय आणि 2018 पर्यंत पूर्ण देशामध्ये ही सिस्टीम पॉप्युलराईज करायचं केंद्र शासनाचं विजन आहे. सर, आता आपण मगाशी सांगितलं की नाम म्हणजे किंवा इनाम की राष्ट्रीय कृषी बाजार एक फार्मर पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. तर या पोर्टलच्या माध्यमातून जो शेतकरी आहे त्याला काय माहिती मिळू शकते? आताही तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल, पहिल्यांदा आपली नाव देऊन नोंदणी करायची. ज्या शेतकऱ्याला माहिती पाहिजे असेल तर ती नोंदणी केल्यानंतर हे जे काही ई ट्रेडिंग संदर्भाच्या ज्या संस्था आहेत एपीएमसी, तिथं कोणाचा माल किती आलेला आहे, काय भाव आहे, सगळी बाजारपेठेची माहिती स्थानिकची या ठिकाणी शेतकऱ्याला मिळू शकते आणि त्याप्रमाणे तो डिसिजन घेऊ शकतो. आणि जर त्यांनी ई ट्रेडिंग मध्ये जर सुविधा अप्रूव्ह झाली तिथं करत असेल तर कुठलाही घेणारा आज तिथं ऑर्डर ई ट्रेडिंगद्वारे बुक करून
पेमेंट करून तो माल उचलून घेण्याची व्यवस्था, म्हणजे मधला मिडलमॅन कमी झाला, पारदर्शकता आली आणि विश्वासार्हता वाढली. फक्त त्यामध्ये एक आहे की जे कोणी माल प्रोव्हाइड करणार आहेत त्या दर्जा ठरवून दिलेला आहे. त्यामध्ये कशा दर्जाचा माल निकष पाहिजे, ग्रेड स्टँडर्ड दिले आहे, त्या स्टँडर्ड प्रमाणे माल तुम्हाला तिथे देणं गरजेचं आहे. प्रॉपर ग्रेडिंग करणे, पॅकिंग करणे, तरच तो माल ते सांगतात. अशा प्रकारचं प्रत्येक पिकांचे ते नॉर्म ठरवून दिले आहेत आणि त्याची माहिती सुद्धा त्या वेबसाईटवर टाकलेली आहे. पण सर आता याच्यात महत्वाचं असं आहे की आपण जसं सांगितलं की कृषी उत्पन्न बाजार समितीचं रिव्हॅम्पिंग होणार आहे, मॉडिफिकेशन होणार आहे त्याच्यामध्ये आणि ऑनलाईन ट्रेडिंग तिथे होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं सर की जो आपला शेतकरी ग्रामीण भागातला तळागाळातला त्याला याविषयीचं खरंच प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. कारण त्याला जर हे कळलं नाही की हे कसं करतात, ऑनलाईन मार्केटिंग कसं करतात, आपला माल माझा माल मी ऑनलाईन कसा विकू शकेल ग्राहकाला, याचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. आणि प्रशिक्षण दिल्यानंतर मला वाटतं की त्याला खरंच अजून आपण ज्याला इंटर्नशिप म्हणतो तसं त्यांनी कुठेतरी काम केलं पाहिजे, तरच त्याचा फायदा होऊ शकतो. कारण मला असं वाटतं की सर कृषी विभागाने, मार्केटिंग बोर्डाने प्रमाण याविषयीचं ठरवून घेतलं पाहिजे की आपल्याला चांगलं प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. मंडळी, पुढल्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपण चर्चेसाठी विषय निवडलाय. आपल्या माहितीसाठी स्क्रीनवर आपल्याला तो आता दिसेलच. सहकारातून कृषी क्षेत्राची प्रगती असा हा विषय आपण त्यातून सहकार क्षेत्रातून कृषी क्षेत्राची प्रगती असा आपण हा विषय ठेवलेला आहे. आणि या विषयात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञ असतील श्रीयुत सुनील पवार, अप्पर आयुक्त व विशेष निबंधक, सहकारी संस्था, सहकार आयुक्तालय पुणे हे कार्यक्रमात तज्ज्ञ म्हणून सहभागी असतील आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी. त्यानंतर दुसरे तज्ज्ञ आहेत श्रीयुत प्रमोद कर्नाड, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई. दोन्ही महानुभाव या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आणि विषय जो आहे आपला सहकार क्षेत्रातील समन्वय असा आता विषय आहे. विषय सांगण्यामध्ये थोडीशी माझी चूक झाली, माफ करा. पण याविषयी जर आपले काही प्रश्न असतील तर जरूर तयार ठेवा आणि फोन करून विचारा. कार्यक्रमात सहभागी व्हा फोनच्या माध्यमातून. मंडळी, पत्रांची आपले जे पत्र आहे त्याची आम्ही वाट बघत असतो. पत्ता मी सांगतोय, पत्र लिहून जरूर आपल्या सूचना आम्हाला कळवा. पत्ता असा आहे, निर्माता कृषी दर्शन, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. मंडळी, ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपण आम्हाला सूचना करू शकता. कार्यक्रम कसा वाटला हे सुचवू शकता. ईमेल आयडी सुद्धा खाली दिलेले आहेत, कृषीदर्शन ddkmumbai@gmail.com आणि कृषी वार्ता ddkmumbai@gmail.com. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की हा कार्यक्रम जर आपला मिस झाला असेल तर आपण यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम परत बघू शकता. आणि वेबसाईट आहे, फेसबुक आहे, फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा आपण कार्यक्रमाची माहिती घेऊ शकता. कृषीदर्शन लाईव्ह फोन इन कार्यक्रमाची माहिती घेऊ शकता. मंडळी, आज ऑनलाईन शेतमालाची विक्री कशी करायची, निर्यात कशी करायची, कार्यप्रणाली काय आहे, कुठे नोंदणी केली पाहिजे, कशी सुरुवात झाली पाहिजे, 2 महानुभाव आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते फोनच्या माध्यमातून. त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं की त्यांनी कशी सुरुवात केली. मला असं वाटतं येणारा जो काळ आहे, आपल्याला असं म्हणतात की दिशा बदलली की दशा बदलते. पारंपरिक शेतीतून आपण आधुनिक तंत्रज्ञान आपण त्याचा उपयोग करायला सुरुवात केली. तसंच विपणन करताना सुद्धा पारंपरिक ज्या पद्धती होत्या त्याला आता फाटा देऊन आपल्याला आधुनिक विपणनाच्या ज्या पद्धती आहेत त्याचा अवलंब करणं गरजेचं आहे. तरच आपण काळात येणाऱ्या जो काळ आहे त्याच्यामध्ये आपण टिकू शकू. आणि भारतातला जो शेतकरी आहे, राज्यातला जो शेतकरी आहे, तो अत्यंत कष्टाळू आहे, मेहनती आहे, उत्पादन करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत, पण विपणन करण्यामध्ये कुठेतरी तो मागे पडतोय. मला असं वाटतं हांडेसर इथे आले आणि त्यांनी जी आज माहिती दिली आणि जे आपल्याला सांगितलं, आणि मला असं वाटतं काही त्रुटी राहिल्या असतील कार्यक्रमामध्ये, आपल्याला काही गोष्टी कळल्या नसतील तर कृषी आयुक्तालयामध्ये हांडेसर बसतात, केव्हाही आपण जाऊ शकता, केव्हाही ते, आणि त्यांचे आपल्याला ते केव्हाही मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा हातखंडा आहे. म्हणजे अनेक शेतकऱ्यांना त्यांनी उभं केलं आहे. तर मला असं वाटतं याचा आपण लाभ घ्यावा आणि ऑनलाईन मार्केटिंग कसं करता येईल याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. सर, आपण इथे आलात, कार्यक्रमात सहभागी झालात, मनापासून धन्यवाद. नमस्कार.